एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो इचलकरंजी शाखेच्या वतीने आयोजित नमोकार महामंत्र सामूहिक महाजप कार्यक्रमास शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नामदेव भवन मैदानात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे 4000 जैन भाविकांनी सामूहिकपणे 108 वेळा महामंत्र जप केला। त्यासोबतच अनेक भाविकांनी घरी व मंदिरामध्येही जप करून सहभाग नोंदवला। इचलकरंजीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक एम अशोका ग्रुपचे पद्मचंदजी, अजितजी, अशोकजी, खाबिया परिवार हे होते। कार्यक्रमाचे आयोजन नामदेव मैदानात सकाळी 8 वाजता करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात दिल्लीतील मुख्य समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण करण्यात आलं। मोदींनी नमोकार मंत्राचे महत्त्व सांगत त्याला विकसित भारताचे प्रतीक असे संबोधले। त्यांनी गुजरातमधील जैन तीर्थंकरांच्या तपश्चर्येचा, नव्या संसद भवनातील जैन प्रतीकांचा आणि भारतात परत आलेल्या जैन मूर्तींचा उल्लेख करत जैन धर्माच्या योगदानाची माहिती दिली। पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून पाणी जपून वापरणे, आईच्या नावाने झाड लावून त्याचे संगोपन करणे, स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण, विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर, देश भ्रमणासाठी प्रेरणा, हिंसक वृत्तीऐवजी जीवनदायी कृतींचा अवलंब, स्वदेशी खाद्यपदार्थ सेवन, योग व खेळासाठी वेळ देणे, गरिबांसाठी सहाय्य करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन, रमेश जैन, विविध व्यापारी, उद्योजक, संस्था, पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दिल्लीतील मुख्य कार्यक्रमास जितोचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी, चेअरमन राजेंद्र जैन यांची उपस्थिती होती। इचलकरंजीत या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितोचे प्रकल्प प्रमुख मनीष मुनोत, अध्यक्ष महावीर बागरेचा, सचिव मुकेश पुनमिया, महिला विंगच्या अध्यक्षा सौ रजनी जैन, सौ जयश्री जोगड, सौ उषा बोहरा, सौ शैली जैन तसेच अरुण ललवाणी, अक्षय बालर, यश पहाडिया आदींनी पुढाकार घेतला।